या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले महाराष्ट्रातील सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप 10 आमदार। सदर माहिती ही या सर्व आमदारांनी 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उभे राहताना निवडणूक आयोगासमोर सादर केलेली आकडेवारी आहे। 10व्या क्रमांकावर आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, ज्यांची एकूण संपत्ती आहे 149 कोटी रुपये। 9व्या क्रमांकावर आहेत भारतीय जनता पार्टीचे हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे समीर मेघे, ज्यांची एकूण संपत्ती आहे 159 कोटी रुपये। 8व्या क्रमांकावर आहेत पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर, ज्यांची एकूण संपत्ती आहे 183 कोटी रुपये। 7व्या क्रमांकावर आहेत नांदेड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पवार, ज्यांची एकूण संपत्ती आहे 191 कोटी रुपये। परंडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत, ज्यांची एकूण संपत्ती 206 कोटी रुपये। 5व्या क्रमांकावर आहेत समाजवादी पक्षाचे मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू आझमी, ज्यांची संपत्ती आहे 209 कोटी रुपये। 4थ्या क्रमांकावर आहेत काँग्रेसचे पलूस विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम, ज्यांची एकूण संपत्ती आहे 216 कोटी रुपये। तर 3ऱ्या क्रमांकावर आहेत काँग्रेसचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय जगताप, ज्यांची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये। 2ऱ्या क्रमांकावर आहेत मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे मंगल प्रभात लोढा, ज्यांची एकूण संपत्ती 441 कोटी रुपये। आणि सर्वाधिक संपत्ती असलेले प्रथम क्रमांकावरती भारतीय जनता पार्टीचे घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे पराग शहा, यांची एकूण संपत्ती तब्बल 500 कोटी रुपये। तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप 10 आमदार। मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।